नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत हरतालिका तीज 2025 कधी आहे व हरतालिके पूजेविषयी माहिती आणि तिथी, व्रत, विधी व आध्यात्मिक महत्व. चला तर जाणून घेऊयात आपण. हरतालिका तीज हा उत्तर भारत, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विवाहित व अविवाहित महिलांनी पाळलेला सर्वात आध्यात्मिक व महत्वपूर्ण व्रतापैकी एक व्रत आहे. देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आणि आनंद, भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. 2025 मध्ये हरतालिका तीज मंगळवार म्हणजे 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयाला हा सण साजरा केला जाणार आहे. हा निर्जल व्रत आहे. अन्न किंवा पाण्याशिवाय व्रत करायचं असं हे निर्जल व्रत आहे. तसंच सर्वात तीव्र आणि फलदायी उपासापैकी एक उपवास आहे हे. तसंच तिथी आणि मुहूर्त. हरतालिका तीज 2025 महोत्सवाची तारीख मंगळवार 26 ऑगस्ट 2025 ला त्या दिवशी आहे व तसंच तृतीय तिथीची सुरुवात सोमवार 25 ऑगस्ट संध्याकाळी 5:35 सुरू होते. तसंच तृतीय तिथी समाप्त हे मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता ही समाप्त होईल. तसंच प्रातःकालापासून शुभ मुहूर्त आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते 8:45 पर्यंत आहे. तृतीय तिथीला सकाळची वेळ प्रातःकाळ व्रत करणे आदर्श आहे. सूर्योदयाच्या अचूक माहितीसाठी तुमच्या स्थानी म्हणजे हरतालिका तीज करण्याची हे आहे प्रथा आहे. हरतालिका तीजच्या मागे कथा. हरतालिका हा शब्द हरित अपहरण आणि अलिका श्री मैत्रिणी या शब्दापासून आला आहे. ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणीने तिला अवचित विवाहापासून वाचवण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणात संदर्भ देते. पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र पश्चाताप केली व त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन शिवाने त्यांना स्वीकारले. हे व्रत पार्वतीच्या अढळ संकल्पाचे व पवित्राचे आहे. आध्यात्मिक समर्थनाच्या प्रतीक आहे, ज्यामुळे ते वैवाहिक आनंदाने दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत मानले जाते. हरतालिका तीज व्रत विधी. संकल्प. मागील संध्याकाळचे व्रत. सूर्योदयाच्या हलके स्तविक जेवण करा. म्हणजे सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत निर्जल व्रत करा किंवा पाणी नाही पाळण्यासाठी संकल्प करा व तसंच पहाटे सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि पारंपरिक पोशाख हिरवा, लाल किंवा पिवळ्या साड्या घाला. म्हणजे तुमच्याकडे जे असतील ते हिरवा, लाल किंवा तुम्ही पांढरा जरी घालू शकता. तसंच बांगड्या घाला. त्या दिवशी बायकांना कसं आता सवय झाली, आजकाल बांगड्या घालत नाही. बांगड्या घाला व मेहंदी लावा, दागिने घाला, मेहंदी लावा, दागिने घाला. सर्व आपलं कसं श्रृंगार करायचे आहे आपल्याला त्या दिवशी. व भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्ती किंवा मूर्ती वापरून पूजावेदी तयार करा व फुले, आंब्याची पाने, हळद किंवा दिव्याचे सेटअप सजवा. तसेच पूजाला लागणारी पूजाविधी. हळद, कुंकू, भात, सिंदूर, फळे, नारळ, मिठाई, मोदक, लाडू, हिरव्या बांगड्या आणि कपडे. आरती करा आणि हरतालिका तीज व्रत कथा म्हणा. पार्वतीला सिंदूर अर्पण करा आणि स्वतःच्या मांगाला सुद्धा सिंदूर लावा. म्हणजे आपल्या ह्याला व्रत पाळणे. अनेक महिला संध्याकाळपर्यंत किंवा चंद्रोदय पर्यंत निर्जल उपास पाळतात. काही महिला तर रात्रभर जागरण करतात आणि भजन, लोकगीत सुद्धा करतात. तसंच उपास सोडणे. चंद्रोदयानंतर किंवा संध्याकाळी शिव पार्वती पूजा पूर्ण केल्यानंतर उपास सोडला चालतो. हलके फुलके सात्विक घेतो. म्हणजे आपण कसं उपास सोडताना हलके घ्यायचे. सात्विक अन्न किंवा प्रसादाचा सेवन करावा. नवविवाहित महिलांना साड्या, बांगड्या, मिठाई भेट सुद्धा दिले जातात.
फक्त तीज म्हणून ओळखले जाते. तसंच महिला शिव पार्वतीची पूजा करताना आणि हळद कुंकू हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि आनंदित वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची. हरतालिका पूजेविषयी माहिती बघायला, भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत वर्ष ऋतू येते. या वयात देव भगवान शिव आणि पार्वती माता हे पूर्वजननी सती व पार्वती हे शंकरालाच वर मानले होते. तसंच पार्वतीचे पिता दक्षाने शंकराला अपमान केले होते. तसंच सतीला पार्वती मातेला शंकराने अपमान सहन झाले नाही, म्हणून त्यांनी पार्वती मातेला अग्निकुंडात जाळून घेतले. असे आहे शंकर भगवान व पार्वती मातेची कहाणी. आता आपल्याला पूजा कशी मांडायची आहे ते बघून घेऊयात. आपल्याला सर्वात आधी पाट किंवा चौरंग घ्यायचे आहे व वाळू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला चौरंगावरती वाळूची पिंड काढायची. ती पिंड कशी काढायची? उत्तरमुखी पिंड काढायची. आपल्याला काय करायचे? वाळूने धुवून घेतलेले उत्तरमुखी हे पिंड काढून घ्यायचे आहे व त्याच्यावरती आपल्याला भस्म लावून घ्यायचे आहे. म्हणजे पिंडावरती आपल्याला पिंड काढल्यानंतर भस्म लावून घ्यायचे व पिंडीच्या दोन्ही बाजूने आपल्याला 2 वाळूच्या हरतालिका सुद्धा काढून घ्यायचा आहे व एक गणपती करायची आहे. जर आपल्याला घरात शंकर भगवानांचे फोटो असेल तर ते ठेवून घ्यायचे आहे. व आता आपल्याला काय काय साहित्य घ्यायचंय पूजेसाठी ते बघूया. हळद कुंकू बेल हराळी अक्षदा तसेच हरतालिकांना व गौरीसाठी सौभाग्याचे वाहन, म्हणजे गौरीसाठी आपण जे गौरी ठेवतो किंवा करतो त्यांच्यासाठी आपल्याला सगळे हे सौभाग्याची वस्तू सुद्धा ठेवायचे. तसेच वस्त्रमाळ घ्यायचे, पंचामृत करून घ्यायचे, तसेच तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे व तसेच 2 समय लावायचे. मग नंतर प्रसादासाठी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकतो. दूध साखर घेतलं तरी चालतंय किंवा खडी साखर जरी घेतलं तरी चालतंय, ठेवलं तरी चालतंय. गणपती बाप्पांसाठी जानव पण घ्यायचंय. आपल्याला गणपती बाप्पांना जानव घालून घ्यायचंय व फुल विड्याची पाने घ्या व तसेच आगाडा घ्या व धोत्राचे फुल फळ घ्यायचे. तसेच पूजेसाठी कणस व बोर मुळा फळे केळी असं आपल्याला घ्यायचंय. 16 प्रकारची पाणी सुद्धा घ्यायचे. आपल्याला काय करायचं पूजेसाठी हरतालिका मातेने म्हणजे पार्वती मातेने हे पूजेसाठी 16 प्रकारची पाणी सुद्धा घ्यायची आहे व धूप दिवा आपल्याला लावून घ्यायचे. सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे व दिव्यांची सुद्धा आपल्याला सर्वात आधी पूजा करायची आहे. व्रत कुमारी मुलींनी सुद्धा करावे. हे व्रत कसं आहे? कुमारी मुली सुद्धा करतात, कारण योग्य वर मिळण्यासाठी व सुवासिनी स्त्रियांना सौभाग्य राहण्यासाठी हे व्रत हरतालिका मातेची व्रत करतात. असं आहे. म्हणजे कुमारिका जरी केलं तर आपल्याला कसं आहे, चांगला योग्य पती भेटावं म्हणून करतात. जे सुवासिनी स्त्री आहे त्यांचं सौभाग्य हे असावं म्हणून त्यांनी करतात. हरतालिका मातेची कहाणी म्हणजे आहे व नैवेद्य म्हणायचा आहे व नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. दिवसभर उपास करायचा आहे व तसं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायची? उत्तर पूजा करून घ्यायची आहे व पार्वती माता आणि शंकर भगवानांना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली जाते व व्रत केले जाते. मुलीने सर्व गुण संपन्न नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात व सुहासनीय स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला दीर्घायू मिळावं म्हणून हे व्रत करतात. म्हणून सुहासनीय स्त्रिया हे व्रत करतात व रात्रभर जागरण करतात, कथा ऐकतात, भजन करतात. तसेच दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा व आरती करून नैवेद्य दाखवायचे आहे. असे हरतालिका पूजेचे महत्व आहे.